सोमवारची शिवामुठीची कहाणी. श्रावण म्हणजे सणवार, व्रतवैकल्य, दानधर्म यांचा महिना मानला जातो. श्रावणात प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांना शिवामूठ वाहिली जाते. त्यामुळे त्यांची कृपा सदैव राहील असे मानले जाते. या शिवामुठीची कहाणी आज ऐकूया. आटपाट नगरात एक राजा राहत होता. त्याला 4 सुना होत्या. त्यापैकी 3 आवडत्या आणि 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी, तर नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भटं देई. तिला राहायला गुरांचं बेडं दिलं गेलं आणि गुराख्याचं काम करायला लावलं. पुढे श्रावण मास आला. श्रावणातील पहिला सोमवार होता. नावडती सून रानात गेली. तिथे तिला नागकन्या, देवकन्या भेटल्या. तिने त्यांना विचारलं, "बाई बाई कुठे जातात?" त्या म्हणाल्या, "महादेवांच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो." तिने विचारलं, "यानं काय होतं?" "व्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जाते, मुलं-बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते." मग त्यांनी राणीला विचारलं, "तू कोणाची कोण?" "मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते." असं बोलून ती त्यांच्याबरोबर चालू लागली. देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या तिथे वसा बसू लागल्या. नावडती त्यांना म्हणाली, "काय गं बायांनो वसा बसता?" "आम्ही शिवामुठीचा वसा बसतो." तिने पुन्हा विचारलं, "त्या वशाला काय करावं?" "मूठ चिमूट तांदूळ घ्यावं, शिवराई सुपारी सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावं, 2 बेलांची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं 'शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा' असे म्हणावे. सासू-सासऱ्यात, दीराभावा, नणंद जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून महादेवांना तांदूळ व्हावेत. त्या दिवशी उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास चव आणि 5वा आला तर सातू शिवामुठाकरता घेत जावे. पहिल्या सोमवारी राणीला सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणण्यास सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावी पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दीर, भावा, नणंद जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं, "तुझा देव कुठे आहे?" नावडतीने जबाब दिला, "माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथे माझा देव आहे." पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे चालली. नावडती, "तुझा देव दाखव" म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटे-कुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला नावडतीची चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हांडल्या ग्लास लागले. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले. नावडती पूजा करू लागली. गंधकुल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दीर, भावा, नणंद जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाहिलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर तिने सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा घरी परत आला. आपलं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तिथे एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंड आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुट्टीवर पागोटं आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, "हे असं कसं झालं?" "माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्याने तुम्हाला दर्शन दिलं." सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण.